आणि आता बघूयात आताची मोठी बातमी। सत्ता स्थापनेवेळी आमदारांच्या कार्यक्षमता, वर्तणूक, इतिहास विचारात घेऊन मंत्रिपद दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातील कामगिरी, विधानसभेतील मताधिक्य, मतदारसंघातील आमदारांबद्दल असलेलं जनमत विचारात घेऊनच मंत्रिपद दिली जाणार आहेत। कोणतीही कॉन्ट्रोवर्सी नसलेला चेहरा दिसेल यंदाच्या युतीच्या मंत्रिमंडळात, असं देखील सूत्रांच्या माहितीमध्ये नमूद करण्यात आलंय। तर मंत्रिपदासाठी निकष ठरलेत। वादग्रस्त नसलेल्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे। आमदारांची कार्यक्षमता, वर्तणूक आणि इतिहास विचारात घेतला जाईल। लोकसभा निवडणुकी वेळची मतदारसंघातील कामगिरी बघितली जाईल। मताधिक्य आणि आमदारांबाबतचं जनमतही विचारात घेण्यात येईल। तर केंद्रीय नेतृत्व तसंच फडणवीस, शिंदे आणि अजित पवार मेरिटवर मंत्रिपद देण्यात येतील। जुने चेहरे टाळणार आणि कार्यक्षमतेच्या जोरावर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल। खाते वाटप आणि पालकमंत्री पदाचा निर्णय सुद्धा याच मुद्द्यांवर होईल।